प्रत्येक क्रियापदाचे प्रत्येक एका क्रियापदापासून आपण 20 शब्द बनवू शकतो. ते कशा पद्धतीने बनवायचे ते पाहूया माझ्यासोबत. आपण एक वर्ड दिला या ठिकाणी बाईट. बाईट म्हणजे चावा. क्रियापदाचं पहिलं रूप बाईट. बाईट म्हणजे चावा. V1 बाईटचं V2 बीट, बाईटचं V3 बाईट अँड बीट, V4 मध्ये बाईटिंग. त्याचप्रमाणे बाईटचं नाउन पण होते. नाउन म्हणजे बाईट. बाईट V1 चा ॲडजेक्टिव्ह मध्ये बाईटिंग, ॲडवर्ब मध्ये बाईटिंगली. त्याचप्रमाणे इन्फायनेटिव्ह म्हणजे बाईटचं टू बाईट इन्फायनेटिव्ह होते तेव्हा टू बाईट असं दिलं जातं. जेरेंड मध्ये बाईटिंग, पेअर इन्फायनेटिव्ह मध्ये बाईट, पजेसिव्ह मध्ये बाईट्स, प्लुरल मध्ये बाईट, सिंग्युलर मध्ये बाईट. ॲडजेक्टिव्ह प्रत्येक क्रियापदाचा ॲडजेक्टिव्ह असते ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ॲडजेक्टिव्ह बाईटिंग प्रत्येक ॲडजेक्टिव्हचं कंपॅरेटिव्ह आणि सुपेरेटिव्ह होते. याचप्रमाणे हे 16 नंबरचा वर्ग आहे आणि 17 नंबरचं आपण बोर्डाच्या या ठिकाणी लिहिलेलं आहे. वर्क जेव्हा ऑफ बाईट होते. ऑफ बाईट म्हणजे एखाद्या विषय असतो जे स्टोरीमध्ये किंवा निबंधामध्ये आपण लिहिलेला असतो. जर 5वी 7वीला असताना धड्याच्यावर नाव असते तेव्हा ऑफ लावलेला असते. ऑफ म्हणजे विषय, सब्जेक्ट वेगळं लिहिण्याची आवश्यकता नसते. म्हणजे ऑफ बाईट म्हणजे चावण्याविषयी. त्याचप्रमाणे द बाईट. द बाईट म्हणजे द मँगो म्हणजे हाच आंबा. मँगो म्हणलं तर कोणताही मँगो, पण एखादा विषय दर्शवायचा असेल त्यावेळेस आपण द चा वापर करतो. म्हणून या ठिकाणी बाईटचं द बाईट 18 नंबर, 19 नंबरला अ बाईट आणि 20 नंबरला ॲन बाईट. अ बाईट म्हणजे कोणता तरी एक चावा, ॲन बाईट म्हणजे कोणता तरी एक चावा. अ आणि ॲनचे वेगवेगळ्या प्रमाणे नियम आहेत ग्रामरमध्ये, ते आपण पुढील भागामध्ये पाहूया. एका क्रियापदापासून जवळपास 20 शब्द बनवलेले आहेत. प्रत्येक क्रियापदाचे 20-20 शब्द असतात. जर आपण एक शब्द पाठ असेल आपल्याला त्याच्यापासून 20 आणि जर 100 शब्द पाठ असतील तर 100 गुणिले 20 बरोबर 2000 शब्द. जर आपल्याला एक शब्द पाठ असेल तर 20 शब्द कशा आपोआप पाठ होतील या ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल. ज्या विद्यार्थी मित्रांना जर एकही शब्द असेल तर V2 हे बाईट होणार, V3 मध्ये अशा प्रकारे. आणि पूर्ण शब्दांची ज्याप्रमाणे आपण रचना केलेली आहे ते वारंवार व्हिडिओ बघा तुम्ही, एक वेळेस पाठ करून घ्या, आपल्या निश्चितच लक्षात येईल. जर तुम्ही 100 शब्द पाठ केलेले असतील किंवा पाठ असतील किंवा पाठ कशा तुम्ही आणि या ट्रिक्सचा आपल्या ट्रिक्सचा जेव्हा वापर कशा 100 गुणिले 20 बरोबर 2000 शब्द आपल्याला ऑटोमॅटिक पाठ होतील. त्यामुळे हे ट्रिक्स अत्यंत महत्त्वाचे आहे. अशाच पद्धतीने ग्रामरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे नियम आहेत. आपण आपल्या क्लासमध्ये काटेकोरपणे शिकवतो. ज्या विद्यार्थी मित्रांना लावण्याची इच्छा असेल किंवा शिकण्याची इच्छा माझ्याकडून असेल त्यांनी माझ्या मोबाईल नंबरवरती फोन करावा. नक्कीच ऑनलाईन 90 28 141707 कधीही लावा तुम्ही. मी नेहमी फोन उचलतो. एखाद्या वेळेस घाईमध्ये असेल किंवा कामात असेल त्यावेळेस कदाचित होऊ शकते की फोन उचलला नाही. अशा वेळेस तुम्ही पुन्हा फोन लावता येईल किंवा मी कॉल बॅक करेन. चला मित्रांनो आणखी आपण पुढे पाहूया. आता आपण पाहिलेलं आहे बाईट म्हणजे एका क्रियापदापासून 20 शब्दांची कशा प्रकारे निर्मिती केलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की या शब्दाचा वापर कुठं होणार, तर वापर पाहूया. बाईट म्हणजे V1 या प्रमाणे आपण वापर पाहूया. त्याच्यापूर्वी आपण याचा अर्थ पाहूया. कदाचित तुम्हाला या ठिकाणी कळत दिसत नसेल तरी मी वाचून दाखवतो तुम्हाला, ज्यामुळे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. बाईटचा अर्थ चाव. बाईट म्हणजे वर्ब V2 चावला, बाईट आणि B3 चावलेला, बाईटिंग चावत. जेव्हा नाउन मध्ये ना बाईट तेव्हा चाव असा अर्थ होतो. ॲडजेक्टिव्ह मध्ये चावणारा, ॲडवर्ब मध्ये चावून, इन्फायनेटिव्ह मध्ये चावणी. अशा प्रकारे
कुठपर्यंत आलो होतो आपण? इन्फायनिटी मध्ये चावणे, जेरेंड मध्ये चावत, बेअर इन्फायनिटी मध्ये जेव्हा आपण बाईट या शब्दाचा अर्थ घेऊ त्याचा अर्थ म्हणजे चाव. बाईट्स म्हणजे चावण्याचा म्हणजे पजेसिव्ह आहे. आता थोड्या वेळापूर्वी मी जसं सांगितलेलं आहे की आरुण's बर्थडे म्हणजे आरुणचा बर्थडे अशा प्रकारे. पुढे प्लुरल मध्ये चावणे, सिंग्युलर मध्ये चाव. ऍडजेक्टिव्ह मध्ये वेगवेगळे शब्द आहेत, बरेच शब्द आहेत. ऍडजेक्टिव्हचे कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह होतातच असं निश्चित नसल्यामुळे या ठिकाणी कोणत्या प्रकारचा शब्द घेतलेला नाही. तर मी जे काही शब्द शोधले तेव्हा याच्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह बाईट या शब्दाचा पासून कशा प्रकारे बनवायचे आहे त्याच्यासाठी माझ्याकडे व्यवस्थित प्रकारे वाक्य नसल्यामुळे आपण या ठिकाणी घेतलेले नाही. कालांतराने आपण घेऊ ते. आता आपण पुढे पाहूया. त्याचप्रमाणे ऑफ बाईट म्हणजे चावण्याविषयी, द बाईट म्हणजे चावा विषयक, द बाईट म्हणजे चावणेच, अ बाईट म्हणजे कोणता तरी एक चावा, अँड बाईट म्हणजे सुद्धा कोणता तरी एक चावा. अ आणि अँड बदल पाहू सविस्तरपणे. अशा प्रकारे माझे क्लासेस आहेत. जर कोणाला जॉईन करायचे असतील तर व्हिडिओ पूर्ण पाहताच तुम्ही जॉईन करा. कारण की आता आपली फीस अत्यंत कमी प्रमाणात आहे. 3 महिन्याचा कोर्स आहे आणि पूर्ण कोर्ससाठी फक्त आपण 3000 रुपये एवढीच फीस ठेवलेली आहे. इंग्लिश स्पोकन क्लासेस आहेत आपले आणि सविस्तरपणे तुम्हाला ग्रामर आणि स्पोकन इंटरव्ह्यूची तयारी आपल्याकडून करून घेतली जाईल. चला पुढे पाहूया आपण. एका शब्दापासून आपण 20 शब्दांची निर्मिती केलेली आहे. हे ग्रामर मध्ये ऑलरेडीच आहे. फक्त आपण शिकवण्याची पद्धत बदलून विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल अशा पद्धतीने आपण शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर याचा आपण उपयोग कुठं होते किंवा यूज कसा करायचा किंवा यूज कसा केला जातो त्याबद्दल पाहूया. बाईट, V1. द डॉग बाइट्स द बोन. कुत्रा हाड चावतो. V2 मध्ये बीट असं होते. द डॉग बीट द बोन. नंबर 3 वर आपण घेतलेला आहे बाईटन बीट. द डॉग हॅज बाईटन बीट द बोन. एक मिनिट म्हणजे एकत्र लिहायचं आहे. आपण वेगवेगळ्या दिलेला आहे, आपण त्याला एकत्र जोडूया. अच्छा, इथं पण एकत्रच पाहिजे आणि वेगवेगळ्या लिहिल्यावर ते शब्द वेगळा दिसतो. द डॉग हॅज बाईटन बीट द बोन. कुत्र्याने हाड चावलेले आहे. क्रिया कंप्लीट झालेली आहे. V4. द डॉग इज बाइटिंग द बोन. कुत्रा हाड चावत आहे म्हणजे स्थिती कंटिन्यू मध्ये आहे. अशा प्रकारे पुढील वाक्य. जेव्हा बाईट नाउन मध्ये येत असते एखाद्या क्रियापदाला नाव किंवा सब्जेक्टच्या ठिकाणी घेतो आपण तेव्हा तो वाक्याच्या सुरुवातीला येतो किंवा सब्जेक्ट किंवा नाउन असं जरी म्हटलं तरी चालेल. या ठिकाणी घेतो आपण. तर कसं वाक्य नाउन मध्ये जेव्हा बाईट असेल त्याचं वाक्य आपण कशा प्रकारे करता येईल ते पाहूया. बाईट इज नॉट अ गुड हॅबिट. बाईट इज नॉट अ गुड हॅबिट. चावणे ही चांगली सवय नाही. समाजामध्ये जवळपास दारिद्र्य असणाऱ्या कुटुंबांमध्ये किंवा खेड्यापाड्यातील गोरगरीब वस्तींमध्ये किंवा कुटुंबांमध्ये आपण नेहमी पाहतो की त्याचे लहान मुलं असतात ते काहीतरी सतत चावत असतात. उदाहरणामध्ये पेल चावतात किंवा मग शर्टाची गुंडी चावत असतात. काहीतरी एखादी हातात पडलेली वस्तू चावत असतात. अशा मुलांच्या पालकांना आजूबाजूचे किंवा पाहुणे नेहमी सल्ला देतात की चावणे ही चांगली सवय नाही. अशा वेळेस ही वाक्य वापरलं जाते बाईट इज नॉट अ गुड हॅबिट म्हणजे चावणे ही चांगली सवय नाही. पुढील वाक्य 6 नंबरला आपण ठेवलेला आहे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्हचा वापर बाईटिंग इज नॉट अ गुड साईन. साईन म्हणजे सही पण आणि साईन म्हणजे लक्षण पण. बाईटिंग इज नॉट अ गुड साईन. चावणे हे चांगले लक्षण नाही. त्याचप्रमाणे 7 नंबरला ऍडवर्ब आहे.
इट्स कोकोनट बायटिंग, तुम्ही नारळ चावून खा. याचप्रमाणे इन्फायनेटिव्ह मध्ये वर्बाच्या पूर्वी टू लावणे आवश्यक असते, तेव्हा चावणे होतो. आणि जर टू नाही लावला तर चाव एवढाच अर्थ होतो. कारण आपण नेहमी V1 बाईटला आपण मराठीमध्ये काय वापरतो किंवा बऱ्याच पुस्तकामध्ये बाईट म्हणजे चावणे. बाईट म्हणजे चावणे चुकू नये होतो. जेव्हा इन्फायनेटिव्ह मध्ये टू लावला जातो तेव्हा त्याचा अर्थ होतो चावणे. चला पुढे पाहू. 8 नंबर, टू बाईट इज नॉट अ गुड साइन. चावणे चांगले लक्षण नाही. अशा प्रकारे 9 नंबर कुठं आहे? जेरेंड म्हणजे एखाद्या क्रियापदाला कर्ता म्हणून किंवा नाव या ठिकाणी किंवा थोड्या सामान्य भाषेमध्ये जर आपण असं धरलं, त्या वाक्याची सुरुवात जर त्या ज्या शब्दापासून केली जाते ते नाव नसायला पाहिजे. जसं मी आलो, मुंबई आहे, आपल्याकडे चेअर आहे, नांदेड. अशा प्रकारे जर वर्बला जर नाव मध्ये घ्यायचं असेल किंवा आय जर लावलं तर त्यावेळेस त्याला ग्रामरमध्ये जेरेट असं शब्द आहे. तर जेरेट 9 नंबरला याचा वापर पाहूयात आपण. बायटिंग बॉय, चावला मुलगा. सेकंड, बेर इन्फायनेटिव्ह, आय हॅव बाय अ पॉइझन स्नेक. दिसत नसेल कदाचित, मी बोलतोय तुम्हाला आवाजाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करा. किंवा मी बाजूला असतं तेव्हा तुम्हाला दिसेलच. तर याचा अर्थ मला विचारी साप चावला आहे. पुढे 11 नंबर, पजेशन म्हणजे मालकी असते. बाईट्स डे, चावण्याचा दिवस नसतोच, तरी आपण उदाहरण बनवलेलं आहे एका वाक्याच्या माध्यमातून, ज्यामुळे आपल्या लक्षात येईल. जसं फ्रेंड्स डे असतात, फ्रेंड ते आपण नाही, फ्रेंड्स डे असल्यामुळे ते पजेशन होते, मित्रांचा दिवस. त्याप्रमाणे कोणत्याही क्रियापदाला किंवा वाक्याला जेव्हा आपण अशा प्रकारे लिहितो किंवा पजेशन मध्ये येते, तर पुढील शब्द पाहूया आपण. 12 नंबर, प्युअर एक वचन. स्टीफन एट अ हॉट ब्लॉक इन 3 weeks बाईट. एक वचन आहे. चला पुढे 12 नंबर, प्युअर. 12 नंबर, स्टीफन एट अ हॉट डॉग इन 3 big bites. म्हणजे स्टीफन 3 मोठ्या चाव्यात हॉट डॉग खाल्ले. हॉट डॉग म्हणजे कुत्रा नाही, एका प्रकारचं ते असं पाव असते आणि अशा प्रकारचा पाव असते, त्याच्यावरती काहीतरी चिकन लावलेलं असते खाण्याचं, त्याला हॉट डॉग असं म्हणतात. तर त्यांनी एका चाव्यात म्हणण्यापेक्षा आपण आता लक्षात येणं हे सोप्या पद्धतीने, स्टीफन 3 मोठ्या घासात हॉट डॉग खाल्ले. पुढे ते 13 नंबर, सिंगुलर एक वचन. He took another bite of an apple. त्याने आणखी एक सफरचंद खाल्ला. अशा प्रकारे आणि ऍडजेक्टिव्ह कंपॅरेटिव्ह जे आपण घेतलेले नाही. पुढील वाक्य पाहूयात. ऑफ बाईट, चावण्याविषयी. 17 नंबर, टू बाईट, चावण्याविषयी. तशाच तसा आहे. द बाईट, चावण्याचाच. नंतर कोणता तरी एक चावा आणि नंतर ॲन बाईट, कोणता तरी एक चावा. याप्रमाणे 20 परिपूर्ण शब्द आपण पाहिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची इच्छा असेल त्यांनी नक्कीच माझ्याशी संपर्क साधावा. आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन पण क्लासेस आहेत. नांदेडमध्ये आपले क्लासेस आहेत.